Hello everyone, let us start our new point. Frederick Winslow Taylor's scientific management theory. Taylor was an American who started his career as a mechanist in Midwell Steelworks, Philadelphia, and gradually through his hard work and progress rose to the position of the chief engineer. He introduced his observation and experiment based on scientific data. Taylor's approach towards management is termed as scientific management. For this contribution in development of management thoughts, he is known as the father of scientific management. So here now we discuss related our principles, and these principles related scientific principles, and this theory is our Frederick Winslow Taylor सायंटिफिक मॅनेजमेंट थेरी. तर या ठिकाणी आपण याच्या आधी आपण हेनरी फेयॉलची 14 प्रिन्सिपल बघितली. याच्यानंतर आपण फ्रेडरिक विन्स्लॉ टेलर यांची सायंटिफिक मॅनेजमेंट थेरी बघणार आहोत. हे जे टेलर आहेत हे टेलर मेकॅनिस्ट होते. मिडवेल स्टीलवर्क फिलाडेल्फिया या कंपनीमध्ये ते काम करत होते आणि ते करत असताना त्या ठिकाणी त्यांची पोस्ट ही चीफ इंजिनियर याची होती. या टेलर यांनी पूर्ण जे त्यांचे एक्सपेरिमेंट असतील, ऑब्झर्वेशन असतील, तर हे एक्सपेरिमेंट आणि ऑब्झर्वेशन हे सायंटिफिकली प्रूव्ह त्यांनी करून बघितलेले आहेत. त्यासाठी त्यांनी रिसर्च केलेला आहे. त्याचप्रमाणे अनेक प्रकारचे एक्सपेरिमेंट करून नंतरच हा जो सायंटिफिक डाटा आहे किंवा त्यांचं सायंटिफिक मॅनेजमेंट आहे ही मॅनेजमेंट आपल्या जगासमोर त्यांनी इंट्रोड्यूस केलेली आहे. त्यामुळं टेलर यांना फादर ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट असं म्हटलं जात असतं. टेलर्स मॅनेजमेंट थेरी is based on scientific experiment. This theory involves the application of scientific approach to decision making and solving them at the same time. According to Taylor, problems should be solved by scientific techniques rather than the rule of thumb and a trial and error approach. So here this Taylor's theory related, that is scientific management theory, and it is based on scientific experiments, and also it involves that scientific approach to take decision making and solving them at the same time. म्हणजे फ्रेडरिक टेलर यांनी जो एक्सपेरिमेंट केले, सायंटिफिक एक्सपेरिमेंट केले, याच्यामध्ये त्या जे कोणती कंडिशन असेल किंवा जे प्रॉब्लेम्स असतील त्याचं निरसन करून त्या सिद्धांतामध्ये किंवा त्या एक्सपेरिमेंटमध्ये ताबडतोब डिसिजन मेकिंग होऊ शकतं आणि ते प्रॉब्लेम सॉल्व केले जाऊ शकतात, हे त्यांच्या थेरीमधून आपल्याला दिसून येतं. आणि त्याचप्रमाणे टेलर यांनी जी आपली रूल ऑफ थंब ही जी थेरी होती किंवा ही टेक्निक होती ते अवॉइड करून या ठिकाणी जे काय ट्रायल किंवा एरर ॲप्रोच असतात त्यासाठी मात्र त्यांनी काय केलेलं आहे की ही सायंटिफिक टेक्निक आपली वापरलेली आहे. डेफिनेशन ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट बाय फ्रेडरिक टेलर. सायंटिफिक मॅनेजमेंट कन्सिस्ट ऑफ नोईंग व्हॉट यू वॉन्ट टू डू एक्झॅक्टली अँड सीइंग इट दॅट दे डू इट इन द बेस्ट अँड द cheapest manner. So here definition of scientific management by Frederick Taylor. Scientific management consists of knowing what you, that is management, and what men to do exactly and seeing it that they do in the best and the cheapest manner. म्हणजे ह्यांचे जे सायंटिफिक मॅनेजमेंट आहे यामध्ये जे मॅनेजमेंट आहेत त्यांना नक्की काय करायचं आहे हे माहीत असणं गरजेचं असतं आणि त्यांनी जे केलेलं काम आहे ते कमीत कमी खर्चामध्ये कसं पूर्ण करता येईल हे याचा यामध्ये समावेश होतो.
म्हणजे सायंटिफिक मॅनेजमेंटमध्ये नक्की त्या व्यक्तीने त्यांना काय अचीव करायचं आहे किंवा मॅनेजमेंटने काय ठरवायचं आहे हे त्यांनी आधी स्वतः एक्झॅक्टली ठरवलं पाहिजे आणि त्याप्रमाणे जे मॅनेजमेंटचं एम असेल ते त्यांना कमीत कमी खर्चामध्ये पूर्ण करता येईल या सर्व गोष्टींचा या सायंटिफिक मॅनेजमेंटमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. तर नेक्स्ट आपण बघूया प्रिन्सिपल्स ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट. सो हिअर फर्स्ट प्रिन्सिपल, science not rule of thumb. In order to increase organizational efficiency, the rule of thumb method should be substituted with the methods developed through scientific analysis of work. Rule of thumb decisions are based on personal judgment of the manager. Taylor consists upon scientific method for every small work. This principle is concerned with selecting the best way of performing a job after scientific analysis of that job and not by trial and error methods. Standard required time and standard output should be defined by the manager. This will help in saving time and human energy and will result into expected standard output. According to Taylor, even a small production activity like loading iron sheets into box cars can be scientifically planned. So here our first principle, that is science not rule of thumb. So in order to increase organizational efficiency, the rule of thumb method should be substituted with the method developed through scientific analysis of work. म्हणजे या ठिकाणी फर्स्ट प्रिन्सिपल आपलं जे आहे ते सायन्स नॉट रूल ऑफ थंब, म्हणजे यामध्ये रूल ऑफ थंब ही जी मेथड आहे ती अवॉइड करून किंवा या पद्धतीचा वापर न करता त्यामध्ये जी सायंटिफिक ॲनालिसिस जे आपल्याला करायचं आहे वर्कचं, ते सायंटिफिक ॲनालिसिसद्वारे यामध्ये या पद्धतीचा वापर केला गेला आहे. तसंच रूल ऑफ थंब ही जी मेथड आहे ही मेथड मात्र पर्सनल जजमेंट ऑफ मॅनेजर, म्हणजे जो मॅनेजरला स्वतःला आलेलं पर्सनल जजमेंट असेल, आलेलं एक्सपिरियन्स आहे त्याच्यावरती अवलंबून असते. मात्र या ठिकाणी टेलरनी काय केलेलं आहे, त्यांची सायंटिफिक मेथड ही सर्वात लहान किंवा स्मॉल वर्क एरिया असेल तर त्या ठिकाणी या सायंटिफिक थेरीचा किंवा मेथडचा वापर केलेला आपल्याला दिसून येतो. त्याचप्रमाणे this scientific method performing a job after scientific analysis and that job and not by trial and error methods. म्हणजेच यामध्ये हे जे प्रिन्सिपल आहे हे प्रिन्सिपल तिथे काम करण्याची जी सर्वोत्कृष्ट पद्धत आहे ती शोधून काढणे याच्यावर त्यांनी महत्त्व दिलेलं आहे आणि यासाठी त्यांनी आवश्यक जो टाईम असेल म्हणजेच त्यासाठी रिक्वायर्ड टाईम असेल, स्टँडर्ड जे आउटपुट आहे यासाठी मात्र जो मॅनेजर आहे त्यांनी मात्र ते निश्चित करणं गरजेचं आहे. कारण कोणत्या कामासाठी किती वेळ लागेल, किती टाईम रिक्वायर्ड असणार आहे, कोणकोणतं आपल्याला स्टँडर्ड आउटपुट काढायचं हे मॅनेजरने आधी ठरवणं गरजेचं आहे. आणि हे करत असताना मग त्यासाठी टाईम सेविंग करावं लागेल आणि त्याचप्रमाणे ह्युमन एनर्जीचासुद्धा वापर करण्यात येईल आणि त्याप्रमाणे मग त्याचा रिझल्ट आपल्याला साहजिकच जास्तीत जास्त स्टँडर्ड जे आउटपुट आपल्याला काढायचं आहे ते आपण यामध्ये काढू शकतो. तर याच्यामध्ये अकॉर्डिंग टू टेलर इवन अ स्मॉल प्रोडक्शन ॲक्टिव्हिटी लाईक लोडिंग आयर्न शीट्स इन टू बॉक्स कार कॅन बी सायंटिफिकली प्लॅन. म्हणजे या ठिकाणी जे आपल्या आयर्न शीट्स असतात ह्या आयर्न शीट्स आपल्याला बॉक्समध्ये भरायच्या असतील तर त्यासाठीसुद्धा आपल्याला सायंटिफिकली प्लॅन करावे लागत असते. तो सेकंड our point, harmony not discord. According to this principle, there should be harmony between the employees and management. This coordination will help in minimizing conflicts between them. Perfect understanding between employees and management will be helpful in creating healthy work environment for achieving the desired goal, that is success. Organizations should think about maximum prosperity of employees also. So our second principle, that is harmony not discord.
So according to this principle, there should be harmony between the employees and management. So here this harmony means understanding, and this understanding between the employees and management, if there should be a brighter or better understanding, that is harmony between the employees and management, so that coordination will help in minimizing conflicts between them. म्हणजेच त्यांच्यामध्ये जर एम्प्लॉईज आणि मॅनेजमेंट यांच्यामध्ये जर चांगल्या प्रकारचं अंडरस्टँडिंग असेल, चांगलं हार्मोनी असेल, तर साहजिकच त्यांच्यामध्ये जे कॉन्फ्लिक्ट्स असतील किंवा त्यांच्यामध्ये जे असणारे वाद आहेत ते साहजिकच कमी होण्यामध्ये मदत होत असते. त्यामुळे त्याचा परिणाम काय होतं की त्या एम्प्लॉईज आणि मॅनेजमेंटमध्ये जी असणारी एक एन्व्हायरमेंटल जे म्हणजे वातावरण तयार होत असतं, त्या वातावरणामुळे म्हणजेच अंडरस्टँडिंग असल्यामुळे त्या साहजिकच त्या एम्प्लॉईजची काय होत असते की एफिशियन्सी वाढत असते, आणि त्याप्रमाणे मग त्यांनी जे ठरवलेलं असेल मॅनेजमेंटनी की त्यांचं जे डिझायर्ड गोल आहे ते अचीव करायचं आहे, तर त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं वेळ जात नाही. ते एक ठराविक मॅनरमध्ये किंवा ठराविक पिरियडमध्ये ते त्यांचं गोल अचीव करू शकतात. म्हणजेच त्यांना सक्सेस साहजिकच मिळू शकतं. म्हणजेच त्या मॅनेजमेंटचा जो सक्सेस आहे किंवा जी एफिशियन्सी आहे, प्रोडक्टिव्हिटी आहे, प्रॉफिटेबिलिटी आहे, ती सगळी वाढत असते. आणि ऑर्गनायझेशन शूड थिंक अबाउट मॅक्झिमम प्रॉस्पेरिटी ऑफ एम्प्लॉईज अल्सो. आणि या ठिकाणी मग कोऑर्डिनेशन एम्प्लॉईज आणि मॅनेजमेंटमध्ये असेल तर साहजिकच मॅनेजमेंट त्या एम्प्लॉईजचं जो काही होणारा फायदा असेल किंवा त्यांना जे काही द्यावे लागणारे रेम्युनरेशन असतील फॉर एक्झाम्पल, किंवा त्यांना ज्या वेगवेगळ्या सर्व्हिसेस आहेत ते मॅनेजमेंट या ठिकाणी पुरवत असतात. तो सो नेक्स्ट प्रिन्सिपल मेंटल रिझोल्यूशन. Taylor introduced the concept of mental revolution, third point, that is mental revolution. And this mental revolution, this principle focuses on change in the attitude of employees and management towards each other. Both should realize their equal importance in organization. They should give full cooperation for achieving goal of organization. This will increase productivity and profits. So here, if there is a harmony in between employees and management, so there must be that principal focus on the attitude of employees and management towards each other. It means there is a mental revolution is there, and both should realize their equal importance in organization. म्हणजेच त्या ठिकाणी जे एम्प्लॉईज आणि मॅनेजमेंट यांच्यामध्ये चांगलं अंडरस्टँडिंग असल्यामुळे किंवा मेंटल रिव्होल्युशन असल्यामुळे ते एकमेकांना इक्वल इम्पॉर्टंट देतात, आणि त्यांचं जे मेन अचीव गोल करायचं आहे त्या ऑर्गनायझेशन ते मात्र चांगल्या इफेक्टिवली ते करू शकतात, आणि त्याचा फायदा साहजिकच प्रोडक्टिव्हिटी आणि प्रॉफिट वाढण्यास मदत होत असते. सो अवर नेक्स्ट फोर्थ, कोऑपरेशन नॉट इंडिव्हिज्युअलिझम. सो हियर our fourth principle, cooperation not individualism. This principle emphasis on mutual cooperation between workforce, that is employees and management. Due to cooperation, trust, team spirit, etc., internal competition will turn into healthy working environment. Management should always consider the suggestion given by employees in decision making process. Employees should be treated as an integral part of organization in all respect. At the same time, employees should resist themselves from going on strikes and making unnecessary demands from management. They should treat each other as two pillars of organization. So this principle is related cooperation and not individualism. म्हणजेच या ठिकाणी हे जे कोऑपरेशन हे जे प्रिन्सिपल आहे त्यामुळे साहजिकच एम्प्लॉईज आणि मॅनेजमेंट यांच्यामध्ये एक प्रकारे कोऑपरेशन चांगल्या प्रमाणे दिसून येत असतं, आणि त्यामुळे त्या मॅनेजमेंटमध्ये एक चांगल्या प्रकारचं हेल्दी एन्व्हायरमेंटल वर्किंग चालू असलेलं आपल्याला दिसून येत असतं, आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये एक ट्रस्ट, म्युच्युअल अंडरस्टँडिंग, टीम स्पिरिट त्याच्यामध्ये आपल्याला
दिसून येत असतो आणि यामध्ये एम्प्लॉईज हे त्या मॅनेजमेंटचे इंटिग्रल पार्ट आहेत असं समजूनच त्यांना रिस्पेक्ट दिला जात असतो आणि त्यामुळे त्यापासून जे होणारे इतर जे डिमांड्स असतील किंवा जे स्ट्राईक्स असतील तर त्यामध्ये ते अवॉइड केलं जात असतं. त्यामुळे दे शूड ट्रीट ईच अदर ॲज टू पिलर्स ऑफ ऑर्गनायझेशन. म्हणजेच ते 2 पिलर्स आहेत ऑर्गनायझेशनचं, हे त्याच्यामध्ये एक प्रकारे विश्वासाची भावना निर्माण होत असते. नेक्स्ट अवर फिफ्थ प्रिन्सिपल, डिव्हिजन ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी. प्रॉपर डिव्हिजन ऑफ वर्क should always be accompanied with division of responsibilities between the management and employees. Major planning is done by the top and middle level management authorities, whereas employees are concentrating on its execution. The reporting is done as per the instruction given by the superiors. Management should always help, encourage and guide the employees. It helps for best performance and management as well as employees. So our fifth principle, division of responsibility. Proper division of work should always be accompanied with division of responsibilities between the management and employees. So here our division of responsibility म्हणजे या ठिकाणी डिव्हिजन म्हणजे त्या कामाचं जे डिव्हिजन आहे, जे एम्प्लॉईज आणि मॅनेजमेंटमध्ये जे काम आहे त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे याचं डिव्हिजन केलं जात असतं. त्यामुळे या ठिकाणी मेजर प्लॅनिंग केलं जात असताना टॉप आणि मिडल लेवलला वेगवेगळ्या ॲथॉरिटीज दिल्या जात असतात. त्यामुळे एम्प्लॉईज ज्या आहेत त्या कॉन्सन्ट्रेटिंग त्यांच्या एक्झिक्युशनवर करत असतात आणि त्याप्रमाणे त्यांना दिलं जाणारे जे काम आहे त्यामध्ये त्यांना साहजिकच एक प्रकारे सुपेरियर जे आहेत त्यांना काही इन्स्ट्रक्शन देत असतात, काही रिपोर्ट देत असतात, त्यांना एनकरेज करत असतात एम्प्लॉईजला. त्याचप्रमाणे गाईडसुद्धा करायचं काम हे जे मॅनेजमेंट असतात त्यांचे मॅनेजर ते करत असतात. त्यामुळे साहजिकच इट हेल्प्स फॉर बेस्ट परफॉर्मन्स, म्हणजेच एम्प्लॉईजकडून चांगला बेस्ट परफॉर्मन्स दिला जात असतो. नेक्स्ट अवर last point, that is 6, development of employer and employees for greater efficiency and maximum prosperity. Best performance of any organization always depends on the skills and capabilities of its employees. To a great extent, these provide training and development programs to the employees whether required is very essential. It ultimately affects the profitability of the organization. Each employee should be given proper opportunity to attain greater efficiency and maximum prosperity. So our 6th point, that is development of employer and employees for greater efficiency and maximum prosperity. म्हणजेच या ठिकाणी टेलरने आपल्याला जे सायंटिफिक थेरी जी दिलेली आहे त्याच्यामुळे आपण वरील जे आपण 1st to 5th आपण जे प्रिन्सिपल बघितले तर त्याच्यामधून आपल्याला दिसून येतं आहे की कोऑपरेशन याच्यामध्ये दिसून येत असतं. एम्प्लॉईज आणि मॅनेजमेंटमध्ये एक हार्मोनी दिसून येत असतं. त्यामुळे या ठिकाणी जे ऑर्गनायझेशनसाठी जे बेस्ट स्किल लागतं किंवा कॅपॅबिलिटीज किंवा परफॉर्मन्स जो लागतो तो एम्प्लॉईजकडून साहजिकच मॅनेजमेंटला दिला जात असतो आणि यामध्ये या एम्प्लॉईजला मात्र चांगल्या प्रकारचं ट्रेनिंग डेव्हलपमेंट प्रोग्राम्स अराईव्ह केले जात असतात किंवा त्याचं कार्यक्रम ते राबवले जात असतात आणि साहजिकच त्याचा परिणाम काय होत असतं की प्रॉफिटेबिलिटी त्या मॅनेजमेंटची ऑर्गनायझेशनची वाढत असते आणि त्याचप्रमाणे जे एम्प्लॉईज आहेत त्यांना प्रॉपर ऑपॉर्च्युनिटी दिली जात असते की ते जास्तीत जास्त ग्रेटर एफिशियन्सी किंवा जास्त इफेक्टिवली एफिशियन्सी त्यांची वाढून त्यांची मॅक्झिमम जी प्रॉस्पेरिटी आहे त्याच्यावर भर दिला जात असतो. तर हे सगळे आपण आता पॉईंट्स जे बघितले 1st to 6 पॉईंट आहेत हे फेडरिक टेलर यांनी जे सायंटिफिक थेरी आपल्याला सांगितले आहेत ते आपण आता पॉईंट बघितले आहेत. नेक्स्ट आपला जो पॉईंट आहे तो म्हणजेच टेक्निक्स ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट याचे काही पॉईंट्स आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत.